सोलापूर जिल्हा परिषद पूनम गेट येथे आरबी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू। या आंदोलनाचा 9वा दिवस झाला असून जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार। सध्या अन्न प्रशासनाकडून मेडिकलवर कारवाई करण्याची नोटीस देण्यात आली, परंतु यशोधरा हॉस्पिटलमध्ये मेडिकल खुलेआम सुरू आहे अशी प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे। यशोधरा हॉस्पिटल व मेडिकलकडून पेशंट नागरिकांची लूटमार व मनमानी कारभार अशा तक्रारी आंदोलनकर्त्यांकडे बोलली जात आहे। जोपर्यंत कारवाई करत नाही तोपर्यंत ही बेमुदत धरणे आंदोलन सुरू राहील। गेल्या 9 दिवसापासून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट या ठिकाणी जे सोलापूर शहरामध्ये जे 2 हॉस्पिटल एकाच नावाने 2 चौकशी होऊन या असणाऱ्या आतमध्ये मेडिकल आहे त्या मेडिकलचा परवाना रद्द करावा अशी या मागणीसाठी गेल्या 9 दिवसापासून आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाची दिशा बदलण्याचं काम काही अधिकारी करत आहेत। गेल्या 2 दिवसापूर्वी आम्हाला असं पत्र देण्यात आलं होतं की जे यशोधरा हॉस्पिटलमध्ये असलेलं जे मेडिकल आहे त्या मेडिकलचा परवाना 2 महिन्याकरिता रद्द करण्यात आलं असं लेखी स्वरूपात पत्र दिलं आणि आज त्या ठिकाणी जाऊन बघितलं तर ते मेडिकल काही बंद झाले नाही किंवा काही सील झाले नाही। उलट यांना असं सांगण्यात येतं की त्यांनी 90 दिवसानंतर अपील करू शकतात, ते अपीलमध्ये जाऊ शकतात। म्हणजे जाणीवपूर्वक या आंदोलनाची दिशा बदलण्याचं काम या ठिकाणी काही अधिकारी काही भ्रष्टाचारी अधिकारी करत आहेत। तर आमची या प्रामुख्याने अशी मागणी आहे, सोलापूर शहराच्या लगत असलेले जे हैदराबाद रोड आहे आणि एक केडबाई चौक यशोधरा हॉस्पिटल या एकच नावाने 2 यशोधरा हॉस्पिटल या केडबाई चौकात आणि ते हैदराबाद रोडचे हे खाजगी आहे। मग लोक उपचारासाठी मोफत उपचारासाठी इथं आल्यानंतर ना हे काय करतात, पैसे लुटण्यासाठी त्यांना तिकडे पाठवण्यात येते। मग हे सखोल याची चौकशी होऊन सखोल चौकशी होऊन यांच्यावर कारवाई व्हावी आणि या हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्य जनतेला सर्वसामान्य लोकांना सर्व उपचार मिळावा या उद्देशानं गेल्या 9 दिवसापासून आंदोलनाला बसल्यात। परंतु या आंदोलनाची व्यवस्थित दखल घेत नसल्यामुळं येणाऱ्या 15 ऑगस्ट रोजी या ठिकाणी एक मोठं असं जन आंदोलन होईल आणि याचे जबाबदार अन्न प्रशासन असेल, महानगरपालिका आरोग्य अधिकारी असतील व या यशोधरा हॉस्पिटलचे सर्व जे चालक आहेत असतील। मी या माध्यमातून सर्व जनतेला आवाहन करतोय, ज्याची फसवणूक झाली, आता गेल्या आमच्या जवळपास 50 तक्रारी आमच्याकडे उपलब्ध आहेत। जवळपास अनेक लोक आमच्या या ठिकाणी आंदोलनाची दखल घेऊन अनेक लोक भेटत चालले आहेत। अनेक लोकांची कशी फसवणूक झाली यांनी शासनाचे जे योजना आहे योजनेमध्ये बसून सुद्धा त्यांच्याकडनं कसे पैसे घेतलेत, काय केले, सर्व काही आमच्याकडे तक्रारी जवळपास 50 तक्रारी आहेत। अजूनही या ठिकाणी मी सर्वांना आवाहन करतो, 15 ऑगस्टच्या आतमध्ये आपल्याला काही तक्रार असेल, आपल्याकडे काही माहिती असेल तर सर्व जनतेला या ठिकाणी मी आवाहन करतो, ज्याची फसवणूक झाली त्यांनी आमच्या या आंदोलनाला भेट देऊन सविस्तर माहिती द्यावी या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो। आम्ही गेल्या 9 दिवसापासून हा समस्त सर्व नागरिकांच्या हिताचा विषय, आर्थिक विषय व आर्थिक मोठ्या प्रमाणात लूट कशी केली जाते या संदर्भामध्ये आज रोजी आम्हाला 9 दिवस पूर्ण होऊन देखील प्रशासन या ठिकाणी गांभीर्यपूर्वक घेत नाही। याचं एकमेव कारण म्हणजे या ठिकाणी असणारे राजकारणी लोक त्यामध्ये सामील आहेत म्हणतात। सामाजिक काही नेते मंडळी त्या ठिकाणी त्यांच्या ट्रस्टवर आहेत, परंतु तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक आर्थिक फायद्यासाठी गरिबांची लूट करणार का, गरिबांच्या घरावर दरोडा टाकणार का, तर या सर्वाचा उलगडा करण्यासाठी आम्ही आज रोजी 9 दिवस सुद्धा होऊन आज रोजी प्रशासनाला याकडे लक्ष देत नाही। माननीय तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, महापालिकेच्या आयुक्त साहेबांना विनंती आहे की परंतु अन्न प्रशासनाने आम्हाला लेखी स्वरूपात दिलेले जे पत्र आहे त्यामध्ये उल्लेख आहे 11 तारखेपासून 2 महिन्याकरिता मेडिकल सील करण्यात येईल, परंतु त्या ठिकाणी जाऊन पाहिलं असता मेडिकल चालू आहे। म्हणजे एक प्रकारे की यामध्ये यांची आर्थिक देवाणघेवाण हात मिळवणूक आहे हे स्पष्ट नाकारता येत नाही। त्याच माध्यमातून जे संबंधित दोषी अधिकारी आहेत, संबंधित जे हॉस्पिटल आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाया करून आमच्या आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे। जे अधिकारी यामध्ये भ्रष्ट आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावा।
प्रथमतः मी असं पूर्ण सोलापूर मधल्या सर्व महाराष्ट्रातील आणि कर्नाटक मधील नागरिकांना आव्हान करतो, ज्या ज्या लोकांनी त्या ठिकाणी उपचार घेतलाय त्यांच्या आर्थिक फसवणूक झालेली आहे, तर यामध्ये त्यांनी तात्काळ लक्ष देऊन आमच्याशी संपर्क साधावा आणि महाराष्ट्रामधील जे सर्व काही जे पेशंट आहेत त्यांना माझी विनंती आहे की आमचा संपर्क नंबर 72 76 74 18 91 या नंबरवर तात्काळ संपर्क साधावा. जेवढे काही बिल असतील फायली आमच्याकडे पुरावेनिशी द्यावं, त्यांना आम्ही त्यांचे बिल मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू आणि जे संबंधित दोषी आहेत त्यांच्यावर कारवाया झाल्या पाहिजे. तसेच माननीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमच्या आंदोलनाकडे त्यांनी लक्ष देऊन आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी, संबंधित दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. अन्यथा येणाऱ्या 15 तारखेला आम्ही याच्यापेक्षा तीव्र कुठे कधी आणि केव्हाही आंदोलन करेल व याला सर्वस्व आरोग्य अधिकारी सोलापूर यशोधरा हॉस्पिटलचे सर्व पेशंट स्टाफ ट्रस्ट व अन्न औषध प्रशासन अधिकारी याला जबाबदार राहतील असा मी इशारा देतो. धन्यवाद. जय भीम. अन्न प्रशासनचे अधिकाऱ्यांनी तुम्हाला नोटीस दिले होते बंद करतो म्हणून, तरी सुद्धा मेडिकल चालू आहे, बंद का केलं? त्याच्यात आज आम्हाला 2 दिवस झाले त्यांनी पत्र देऊन, 9 दिवस झाले. आमच्या या ठिकाणी जर 9 दिवस झाले असतील तर आम्हाला 2 दिवसापूर्वी त्यांनी पत्र दिले की पूर्ण होऊन त्या ठिकाणी मनमानी कारभार चालू आहे. म्हणजे एक प्रकारे की एक जण रडायचा आणि एक जण डोळे पुसायचं काम या ठिकाणी पूर्णतः दिसून येत आहे. म्हणून या ठिकाणी या लोकांनी आम्हाला लेखी पत्र तर दिलं, प्रशासनाचं अधिकारी क्लास 1 क्लास 2 च्या अधिकाऱ्यांनी आम्हाला पत्र देतात आणि त्या ठिकाणी मनमानी कारभार या ठिकाणी चालू आहे. त्याच्या 15 ऑगस्टला तुम्ही काय भूमिका घेणार? आम्ही आमचे सर्व सहकारी युवा भीमसेना या सगळ्यांनी कुठेही केव्हाही कधी उग्र स्वरूपाचे आंदोलन करतील आणि याला सर्वस्व जबाबदार हे अन्न औषध प्रशासन, महापालिकेचे आरोग्य अधिकारी आणि यशोधरा हॉस्पिटल जबाबदार आहे.